रोल वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी जळगावमध्ये पार पडलेला आहे. आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस एका तासात 3 लाख वृक्षांची लागवड झाली. हे बघा, ही काळाची गरज आहे. आपण बघतोय की शहरीकरण होत आहे, त्याचबरोबर सिमेंटचे रस्ते चौफेर होत आहे. ड्रेनेजपासून तर फोरवेपासून तर गाव अंतर्गतपासून याचा जर विचार केला तर जळगावचं आपण तापमान जर पाहिलं असेल मागच्या काळामध्ये तर 47पर्यंत ते क्रॉस होतं. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याकरता जे वातावरण होतं ते तयार झालेलं आहे. ते जर कमी करायचं असेल तर वृक्षारोपणशिवाय आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही. त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये हा उपक्रम 3 लाख झाडं लावण्याचा आजचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. त्याच्यामुळे जे संतुलन राहायला पाहिजे आहे वातावरणाचं ते राहण्याचा या ठिकाणी 100% फायदा होणार आहे. लागवड केली जाते, मात्र यांच्याकडे संवर्धनासाठी काही पुढाकार संवर्धनाकरता आता हे जे आहे महापालिकेच्या ताब्यातले किंवा नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील तर त्यांच्याकरता आम्ही ही जबाबदारी फिक्स करणार आहोत की तुम्ही दर आठवड्याला किंवा 4 दिवसाच्या आड या ठिकाणी पाणी टाकणे किंवा इतर ज्या गोष्टी करणे हे त्यांची जबाबदारी राहणार आहे. आणि मला तरी असं वाटतं की पर्सेंटेज जे झाडं वाचण्याचे जास्तीत जास्त राहील त्याच्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो. तर तेच सूचना आम्ही या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे. काय सांगणार वृक्षारोपण करण्यात आलं टीएम नगरमध्ये? आज जे आपण जळगावमध्ये माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांचा हरित महाराष्ट्राचा संकल्प होता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली व गिरीश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जळगावमध्ये आज वृक्षारोपणाचं हे सुरुवात आम्ही आज टीएम नगरपासून केलेली आहे. आज माननीय गुलाब भाऊ असतील किंवा गिरीश भाऊ असतील, माननीय आमदार महोदय राजू मामा असतील, यांच्या हस्ते आपण महापालिका संयुक्त मनाने आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट ह्या संयुक्त मनाने आज आपण टीएम नगरचं वृक्षारोपण आपण इथे करणार आहोत. आज आपण इथे नक्षत्र आणि मिओकी कन्सेप्ट 2 इथे करणार आहोत. 3000 वृक्षाचं लागवड आपण इथे करणार आहोत. आणि मला वाटतं ही सुरुवात आहे. सकाळी सुद्धा आम्ही 19 प्रभागामध्ये वेगवेगळ्या तिथल्या नगरसेवकांनी प्रत्येक आपल्या आपल्या प्रभागामध्ये वृक्षारोपण हे केलेलं आहे. आणि आता अशी मोहीम आम्ही प्रत्येक वार्डामध्ये ओपन स्पेस असतील किंवा काही जागा जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो असं आम्ही सर्वीकडे काही महिन्यामध्ये सुरुवात आपण म्हणजे आजपासून सुरुवात झाली, आता आपण पुढे ते करणार आहोत. याच्यासाठी मला फक्त तिथल्या नागरिकांना सांगायची म्हणजे एक आवाहन करावं असं वाटतं की वृक्षारोपण करत असताना संगोपन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही वृक्षारोपण करूया, संगोपनही आम्ही करूया, पण त्यामध्ये नागरिकांचा सहभाग जो आहे तो आम्हाला अपेक्षित आहे. की नागरिक आणि प्रशासन आणि नगरसेवक जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण जास्तीत जास्त वृक्षांची लागवड जळगावमध्ये करू शकू. यांची संकल्पना आहे हरित जळगाव, ती आपण इथे सर्व मिळून साकारूया. यावर्षी जवळपास किती वृक्षांचं रोपण जळगावमध्ये आपण 3 लाख याचं नियोजन म्हणजे मला वाटतं कलेक्टर साहेबांनी 5 लाखाचं वृक्षाचं नियोजन मला वाटतं जिल्ह्याभरात केलेलं आहे. जळगावमध्येही मी 1 लाख वृक्ष सांगितलेले होते की आम्ही 1 लाख वृक्षारोपण हे करूया. त्यासाठीच वेगवेगळ्या प्रभागामध्ये आज सुरुवात केलेली आहे. इथे आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये टीएम नगरला केलेली आहे. आणि भरपूर अशा काही ओपन स्पेस असेल, हेमुकुलानी बगीचा असेल किंवा प्रत्येकाच्या प्रभागामध्ये काही काही ओपन स्पेस असतील, तिथे आपण मिओकी कन्सेप्ट असेल, नक्षत्र कन्सेप्ट असेल, अशा कन्सेप्टनुसार वृक्षारोपण आपण चालूच ठेवणार आहोत. कसले प्रमुख वृक्ष या ठिकाणी रोपण करण्यात मला वाटतं आज नक्षत्र जे कन्सेप्ट आहे ते मला वाटतं आपले नक्षत्र जे असतात त्याच्यानुसार ते झाडं लावले जातात. तर वेगवेगळे परसचं झाड आहे, मग मला वाटतं आपण लाल चंदन आहे, सर्व वन औषधी तिच्यामध्ये आपण रक्तचंदन आहे. म्हणजे ज्या नक्षत्राला जे झाड तिथे स्पेसिफाय केलेलं आहे ते प्रत्येक झाड आपण इथे 27 नक्षत्र असतात, 27 औषधी जे उपयोगी झाड असतात, वनस्पती उपयोगी असतात ते झाडं आपण इथे लावले. आणि तसं नीम वड जे आपण नॉर्मल लावतो ते पण आहे. पण आवर्जून सांगावं असं वाटतं की नक्षत्र आहे म्हणून तिथे सर्व ज्या औषधी युक्त असतात किंवा हे असतात ते झाडं आपण इथे सर्व लावलेलं आहोत. तुम्ही महापौर म्हणून जनतेला काय आवाहन करता? महापौर म्हणून मला जनतेला हेच आवाहन करायचं आहे की आम्ही महापालिका सर्व नगरसेवक मिळून आम्ही हे आज वृक्षारोपणाची सुरुवात आम्ही केलेली आहे. पण आम्ही याच्यात भाग न होता लोकसहभाग सुद्धा मला याच्यात खूप अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण की वृक्ष आम्ही लावत असतो पण त्याचं संगोपन करणं हे महत्त्वाचं आहे. वृक्ष लावण्यापेक्षा संगोपन ही महत्त्वाची घटक त्याच्यात आहे. तर मला वाटतं जेव्हा आपण सर्व एकत्र येऊया तेव्हाच आपण वृक्षांना वाढवूया आणि आपण सर्व एकत्र आलो तर नक्की हे शक्य होईलच आणि ग्रीन कव्हरेज आहे ते जळगावचं वाढेलच. भाऊ काय सांगणार टीएम नगर ओपन स्पेस मध्ये आज वृक्षारोपण करण्यात आलं? नमस्कार. आज टीएम नगरमध्ये जळगाव महानगरपालिकेतर्फे आयोजित वृक्षलागवडचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, दुसरे मंत्री गिरीश भाऊ असतील किंवा महापौर असतील, स्टँडिंग सभापती किंवा सर्व सन्मान्य नगरसेवक असतील, यांच्या हाताने वृक्षलागवड आज होणार आहे. तर जवळपास आज जळगाव शहरात
19 प्रभागामध्ये सर्व नगरसेवकांतर्फे 24 ठिकाणी वृक्ष लागण झालेली आहे. सकाळी 9 वाजेपासून तर 10-10:30 पर्यंत सगळ्या नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात वृक्ष लागण केलेली आहे. किती वृक्ष वाढण्याचा मानस आहे टोटल? आज जवळपास आयुक्त साहेबांच्या माहितीनुसार जवळपास 3000 ते 5000 वृक्ष आज आपण लावणार आहोत आणि येणाऱ्या ह्या 2-3 महिन्यात जवळपास आपला संकल्प आहे की 50,000 ते लाख झाडं आपण पूर्ण जळगाव शहरात लावले पाहिजे.